राज्यभरात एसटीची 13.56% इतकी दरवाढ झाली। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। एरवी पुणे मुंबईकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, मात्र दरवाढ झाल्यानंतर ही गर्दी काहीशी कमी झाली। याचाच मध्यवर्ती स्थानक परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर। एसटी महामंडळानं मध्यरात्रीपासून 13.56% भाडेवाढ केलेली आहे आणि याचा परिणाम आपण पाहतोय की सध्या कोल्हापूरच्या बस स्थानकावरती प्रवाशांची गर्दी आहे ती सध्या कमी जाणवू लागलेली आहे। लाल गाड्या आहेत त्यांना ही दरवाढ आहे ती लागू करण्यात आलेली आहे, मात्र ज्या वातानुकूलित गाड्या आहेत त्यांना ही दरवाढ लागू करण्यात आलेली नाही आहे। 13.56% ही दरवाढ आहे ती या ठिकाणी लागू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रवाशांची संख्या काहीशी या ठिकाणी ओढावलेली आपल्याला दिसून येते। पर्यायी मार्गाचा वापर हे सगळे जे आहेत ते करताना प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाडेवाढ खरं तर मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे आणि परिणाम आपण कोल्हापुरात पाहतोय की या ठिकाणी मुंबई असेल, महाबळेश्वर असेल, पाटण असेल, ज्योतिबा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रवासी ये जा करत असतात। मात्र या प्रवाशांना आता 13.56% भाडेवाढीचा जो आहे तो आजपासून त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। एकीकडे एसटी तोट्यात असल्याचं सांगितलं जाते, दुसरीकडे अशाच पद्धतीनं जी भाडेवाढ आहे ती आता होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं प्रवासी वर्गातून कुठेतरी नाराजी या ठिकाणी व्यक्त होते। त्यामुळेच कोल्हापूरच्या या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गर्दी कुठेतरी आता कमी होताना आपल्याला दिसून येते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।